गोव्यात डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे तिसरे राष्ट्रीय महाधिवेशन होणार. गोवा येथील डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने तिसरे राष्ट्रीय महाधिवेशन 4 मे 2026 रोजी पणजी येथील कला अकादमीत मोठ्या उत्साहात होणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत विविध कार्यक्रमांनी अधिवेशन रंगणार असून देशभरातील पत्रकार, संपादक आणि मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभणार आहे. सकाळी 10 वाजता झालेल्या उद्घाटन सोहळ्याला गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत प्रमुख उपस्थित राहणार असून यावेळी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, गोव्याचे समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या अधिवेशनात महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, खासदार सदानंद शेठ तानावडे, गोव्याचे कला व सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे, आमदार निलेश राणे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच डॉक्टर ओमप्रकाश शेटे, आमदार शिवाजी पाटील, रामकृष्ण वेताळ, चंद्रकांत कवळेकर आदी मान्यवरांनीही सहभाग घेणार आहेत. दुपार सत्रात आयोजित परिसंवादात अभिव्यक्ती स्वातंत्र्य, न्यायालयीन प्रक्रिया, डिजिटल मीडियातील एआयचा वापर आणि पत्रकारितेतील बदलते स्वरूप यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. ॲडव्होकेट संदीप कायदे, ॲडव्होकेट नकुल पारसेकर, सौमित्र देसाई आणि संजय ढवळेकर हे विचारमंथन करणार आहेत. दुपारी 2:30 वाजता आयोजित प्रकट मुलाखतीत उद्योगमंत्री उदय सामंत यांची मुलाखत संपादक राजा माने घेणार आहेत. अधिवेशनात 2026 सालचे राष्ट्रीय गौरव पुरस्कार विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रदान करण्यात येणार आहेत. या अधिवेशनाचे यशस्वी आयोजन संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणार आहे. विविध राज्यातील पदाधिकाऱ्यांनी आयोजनात मोलाचे योगदान दिले आहे. या महाधिवेशनातून पत्रकारितेच्या नव्या युगाचा वेध घेताना डिजिटल माध्यमांचा भविष्यासाठी दिशा देणारे विचार मांडण्यात येणार आहेत, अशी माहिती सांगली जिल्हाध्यक्ष मनोहर पवार व जत तालुकाध्यक्ष प्रकाश करगणीकर यांनी दिली आहे.